डिफरन्स बिटवीन मीटिंग झालं आहे, हे ग्राउटिंग आहे. काय शब्द आहे हा? ग्राउटिंग. ग्राउटिंग. तो ग्राउटिंग आणि शॉर्टकट या दोघांमधला फरक स्पष्ट करायचा आहे. ठीक आहे. आणि पॉईंट्स पण दिले त्यांनी, फॉलोइंग पॉईंट्स म्हटले म्हणजे पॉईंट पण दिलेले होते त्यांनी, आलं का लक्षात? पण यांनी लिहिलेले नाही आहे. तो शॉर्टकट आणि गणिटिंग शब्द आहे, तो ग्राउटिंग बी नाही आहे. काय शब्द आहे हा? गणिटिंग. तो गणिटिंग आणि शॉर्टकट याच्यामधला फरक सांगायचा आहे. तो बघा आता, ॲक्च्युली गणिटिंग शब्द पण नाही वाटत मला, हे ग्राउटिंगच शब्द बाळांनो. बरं का, हे शब्द काय आहे? ग्राउटिंग. त्या समोरच्या व्यक्तीने चुकीचे केले ते. हा ग्राउटिंग आहे आणि हा शॉर्टिंग आहे. पण लक्षात राहू द्या, ग्राउटिंग किंवा गणिटिंग काहीतरी शब्द आहे बाबा तो, पण माहिती सेम राहील. बघा, तुम्ही जेव्हा ही ग्राउटिंग पद्धत करणार ना, गणिटिंग किंवा ग्राउटिंग शब्द हा जो दिसतोय, याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का? सिमेंट, सँड, ॲग्रिगेट या तिघांची मिक्सिंग केली जाते. पाणी ॲड केलं नाही. मिक्सिंग कशी आहे? ड्राय मिक्सिंग. कशी आहे? ड्राय. मग तुम्ही म्हणा ड्राय मिक्सिंग आहे, काम कसं होईल? बरोबर ना. तुम्हाला समजा कुठेतरी तुम्ही कोणतरी कॉन्क्रीट ओतायचं आहे, तो गणिटिंग पद्धत वापरायची समजा, मग कसं करणार? मग तुम्ही काय केलं? सिमेंट, कॉन्क्रीट, सँड यांची मिक्सिंग केली, ही ड्राय मिक्सिंग आहे. पण नळीमधून जेव्हा ते बाहेर पडणार ना, त्याच्या अगोदर त्याच्यात पाणी ॲड करायचं. म्हणजे मी काय म्हणतोय, अशी टाकी भरलेली आहे समजा, याच्यात सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेट तिघांचं मिक्स करून ठेवलेले आहे. आता ज्याला आपण पंप लावून द्यायचा आणि याला काय करायचं? बाहेर येऊ द्यायचं नळीच्या मदतीने. जेव्हा तुम्ही याला होणार ना, तर इथून कुठेतरी पाण्याची दुसरी एक नळी असेल, तर हे कोरडं जाईल पुढे आणि पाणी इथून ॲड होईल आणि मग जाऊन ते बाहेर पडेल. कळतंय का? याचा अर्थ स्प्रे होण्याच्या अगोदर पाणी ॲड करायचं, पहिले मिक्स करून ठेवायचं. आता कॉन्क्रीट कसं बनवतो आपण? हे सगळं सिमेंट, सँड, ॲग्रिगेट एकत्र करून घेतो आणि मग पाणी ओतून त्याची मिक्स करून देतो आणि मग वापर करतो. तसं नाही करायचं. कोरडं राहू द्यायचं, कोरडं ट्रान्सपोर्ट करत नाही आणि अर्ध्या रस्त्यात पाणी सोडायचं रस्त्यामध्येच. कळलं का? तेव्हा ते मिक्स बनेल, त्याला बोलतात गणिटिंग. तो द गणिटिंग प्रोसेस इन्व्हॉल्व ओनली ड्राय मिक्स, हेन्स इट इज कॉल्ड ॲज ड्राय शॉर्टकट. त्याला ड्राय शॉर्टकट बी बोलतात. म्हणजे मिक्सिंग कशी पाहिजे? ड्राय पाहिजे. आणि ते द शॉर्टकट प्रोसेस इन्व्हॉल्व बोथ ड्राय मिक्स ॲज वेल ॲज वेट मिक्स. तो ड्राय मिक्स पण असते आणि वेट मिक्स असते, कारण की शॉर्टकटचा प्रकार आहे हा. कळलं? तर दोघं पद्धती दिसायला भेटतात. द शॉर्टकट प्रोसेस इन्व्हॉल्व बोथ ड्राय मिक्स अँड वेट मिक्स. ओके. हां, बरं. वर्किंग मेथड बघा आता. वेट मिक्स म्हणजे पाणी मिक्स असणार आहे. दोघं पद्धतीने करता येतं असं. बरं, चला. वर्किंग मेथड काय? द प्रोसेस ऑर द टेक्निक दॅट इन्व्हॉल्व पंपिंग ऑफ कॉन्क्रीट. याच्यामध्ये काय करतात? कॉन्क्रीटला पंप करतात ऑर मोर्टार अंडर हाय प्रेशर थ्रू अ होज ऑफ नोझल. याचा अर्थ असा आहे, नळीच्या मदतीने याला पंप करतात. समजलं का? तुम्ही म्हणाल पंप करतात, मग कसं? कोरडं पंप होतं का? हो. कळालं का? या प्रोसेसमध्ये किंवा या टेक्निकमध्ये पंपिंग कॉन्क्रीटची काय केली जाते? पंपिंग. तो ड्राय कॉन्क्रीट जो पण आहे, ड्राय मिक्स, त्याची पंपिंग केली जाते आणि अर्ध्या रस्त्यामध्ये पाणी ॲड करतात. समजलं का? हां. So the process or the technique that involve pumping of the concrete or mortar under the high pressure through hose of nozzle. Hose of nozzle म्हणजे काय? नळीला हे लावून द्यायचा पंप इकडून ओढायचं. समजलं? पुढं शॉर्टकट स्प्रे कॉन्क्रीट कन्वे थ्रू द होज अँड न्यूमॅटिकली प्रोजेक्टेड ॲट अ हाय व्हेलॉसिटी. म्हणजे आपल्याला काय करायचं असं माहिती आहे का? याला पंपच्या मदतीने ओढायचं आहे आणि खूप स्पीडने भिंतीवरती किंवा कुठे जिथे अप्लाय करायचं ना, तिथं जोरात अप्लाय करायचं आहे. बघितलं का? तुम्हाला हे सांगतो, म्हणजे शॉर्टकटमध्ये कसं, तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवता येईल. कॉन्क्रीट तुम्ही ओला कॉन्क्रीट आणताय नळीच्या माध्यमातून आणि जोरात तो जिथं लावायचा तिथे अप्लाय होतो, तो स्प्रे करायचा. कळला का? पण स्पीड खूप जास्त स्प्रेच करतात ना. मग आता पेपरला जाण्याच्या अगोदर तू काय करत गेली? स्प्रे करून गेली ना, बरं का? हां, मग तू इथं स्प्रे करायचा, असं एवढंच फरक फक्त एवढंच आहे. ओके. तर शॉर्टकट स्प्रे कॉन्क्रीट बघा, शॉर्टकटला आपण काय करतो? स्प्रे करतो. शॉर्टकट स्प्रे नाही, नळीतलं पाणी कसं अंगणावरती टाकतात तुम्ही नळी धरून, तसं शॉर्टकटचा कॉन्क्रीट बाहेर येतो स्पीडमध्ये. बघा, शॉर्टकट स्प्रे कॉन्क्रीट इज अ कॉन्क्रीट कन्वे थ्रू अ होज म्हणजे नळी झाली ती. ठीक आहे. अँड न्यूमॅटिकली प्रोजेक्टेड ॲट अ हाय स्पीड. आणि न्यूमॅटिक म्हणजे कळालं का तुम्हाला? मला सांगा, ट्रॅक्टर असतो का? ट्रॅक्टर. तो न्यूमॅटिकली प्रोजेक्टेड ॲट अ हाय स्पीड. तो तुम्ही बोलताना काय बोलायचं? कॉन्क्रीटला आपण काय करत असतो? हाय स्पीडमध्ये प्रोजेक्ट करतो. ठीक आहे. तो एक नंबर झाला का? वर्किंग मेथड आहे. वर्किंग मेथड इथे काय आहे? या प्रोसेस आणि या टेक्निकमध्ये आपण पंपिंग करत असतो कॉन्क्रीट आणि मोर्टारला हाय प्रेशरमध्ये अप्लाय करतो नळीच्या मधून. म्हणजे नळीमधून तो कॉन्क्रीट येईल आणि हाय प्रेशरवरती तो आदळेल. ठीक आहे. आणि इथे काय करतो? इथं स्पीड जास्त ठेवतो, इथे प्रेशर जास्त ठेवतो, इकडे स्पीड जास्त ठेवतो. समजलं का? इथं कसं लिहिना? शॉर्टकट स्प्रे कॉन्क्रीट इज अ कॉन्क्रीट कॉन्वे थ्रू अ होज अँड न्यूमॅटिकली प्रोजेक्टेड ॲट अ हाय स्पीड. मी माझ्या भाषेत सांगतो. इथे काय म्हणायचं? इन दिस मेथड
इन दिस मेथड कॉन्क्रीट इज स्प्रे किंवा असं म्हणायचं शॉर्टकट इन दिस मेथड कॉन्क्रीट इज स्प्रे विथ व्हेरी हाय स्पीड हाय थ्रू होज ऑफ नोझल आलं का लक्षात. आणि याचं काय म्हणायचं इन दिस प्रोसेस ऑर इन दिस टेक्निक कॉन्क्रीट इज पंपिंग अँड प्लेस विथ हाय प्रेशर म्हणजे इथं जास्त स्पीड ठेवतात आणि इथं प्रेशर जास्त ठेवतात असा फरक आहे वर्किंग मेथडमध्ये. ओके. क्वालिटी बघा गनेटिंगची क्वालिटी कमी असते. क्वालिटी इज अ लेस कम्पेअर टू दी वेट प्रोसेस आणि याच्यामध्ये बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट ऑप्टेन. तुम्ही जे पण काही करताय समजा तुम्हाला प्लास्टरिंग करायची क्वालिटी चांगली भेटेल. ओके. स्ट्रेंथबद्दल बोला गनेटिंगची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त असते हायर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ गनेटिंग रिक्वायर स्किल वर्कमॅनशिप. ओके. आणि इकडे लेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शॉर्टकट प्रोसेस रिक्वायर लेस वर्कमॅनशिप. समजलं. याला काय नळी पकडावी लागते फक्त पण इथे कंटेंट किती ठेवायचा सँड किती टाकायची हे सगळं स्किल वर्कमॅनशिप लागेल. ओके का. पुढे ॲप्लिकेशन काय गनेटिंग प्रोसेस इज द मोस्ट सुटेबल फॉर स्मॉल वर्क छोट्या कामासाठी वापरतात आणि शॉर्टकट प्रोसेस इज मोस्ट सुटेबल फॉर लार्ज वर्क. ओके. पुढे वेस्टेजमध्ये वेस्टेज आणि इकॉनॉमी बघा गनेटिंगमध्ये वेस्टेज जनरली व्हाईल अप्लाइंग इन द गनेटिंग इज मोर खूप जास्त जे ना जेव्हा बाहेर येतं का ते खूप जास्त कॉन्क्रीट वाया जातो वेस्टेज जास्त होतं. गनेटिंग प्रोसेसमध्ये वेस्टेज जनरली जास्त असतं आणि गनेटिंग प्रोसेस जे आहे बघा काय द वेस्ट जनरेटेड व्हाईल अप्लाइंग द गनेटिंग इज मोर द गनेटिंग प्रोसेस इज इकॉनॉमिकल तरी बी इकॉनॉमिकल वेस्ट बनतो पण तरीसुद्धा इकॉनॉमिकल का बरं तुलना करताय ना तुम्ही इकडे वेस्ट काय होईल बरं का द वेस्ट जनरेटेड व्हाईल अप्लाइंग द शॉर्टकट इज लेस व्हाईल शॉर्टकट इज अ बिट ऑफ मोर एक्सपेन्सिव्ह. म्हणजे बघा तुमच्या लक्षात नाही आला ताई. आता मला एक सांगा परफेक्ट कोणतं बसल हे बघा हे इकॉनॉमिकल आहे हे एक्सपेन्सिव्ह आहे हां म्हणजे परवडणार आहे आणि हे काय आहे हां मग त्याचं कारण काय हे शोधू आपण. द वेस्ट जनरेटेड व्हाईल अप्लाइंग द गनेटिंग इज मोर वेस्ट जनरेटेड मोर द गनेटिंग प्रोसेस इज इकॉनॉमिकल वेस्ट जनरेटेड व्हाईल अप्लाइंग शॉर्टकट इज लेस हे थोडंसं उलटं झालं आहे असं वाटतं मला. समजते का एक्सपेन्सिव्ह हे बघ ना इथं वेस्ट तयार होते ना मग इथं हे अनइकॉनॉमिकल झाली प्रोसेस आणि ही इकॉनॉमिकल आहे उलटा झाला हा पॉईंट उलटा झाला. इथं म्हणायचं काय बरं उलटा म्हणजे कसं सांगतो द वेस्ट जनरेटेड व्हाईल अप्लाइंग द गनेटिंग इज मोर देअरफॉर इट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह आणि शॉर्टकट जो आहे तो इकॉनॉमिकल आहे. कोणी बघणार नाही आहे 8 एवढे पॉईंट 6 पॉईंट लिहायचे समजलं मिक्सिंगबद्दल आणि याच्याबद्दल. तर हा झाला आपला कशा शॉर्टकटबद्दल. ठीक आहे. हा प्रश्न सेम दिसायला भेटतो प्रिपेअर जनरल फॉर्मॅट ऑफ RCC फॉर स्ट्रक्चरल ऑडिट तो स्ट्रक्चरल ऑडिटसाठी RCC बिल्डिंगचा फॉर्मॅट तुम्हाला मी सांगितलं अगोदर 8 नावं सांगितली होती बरं का. तो युनिट 12 किती लिहायचे डायरेक्टली 12. तो आतापर्यंत तुम्ही किती 8 लिहिलेत ना 8 कशाला आपण 10 लिहून टाकले होते पुढचे बी लिहिले होते मागच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चर. ठीक आहे. तर तुम्हाला आता RCC बिल्डिंगचं लिहायचं ना मग लिहा ना भरपूर लिहिता येतं बघा 8च्या पुढचं लिहितो मी. हे बघा रे काय काय लिहायचे नवीन बनवायचं आता आहे. सो पहिले नेम ऑफ क्लायंट आणि हे लिहिलं तुम्ही त्याचं नाव मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह नंबर ईमेल आणि RCC बिल्डिंगचं तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट बनवायचं आहे ना त्याचा फॉर्मॅट ह्या. ॲड्रेस पण लिहून टाका की ॲड्रेसमध्ये पण नाव गाव पत्ता लिहिलं आहे ॲड्रेसमध्ये फक्त ॲड्रेस लिहायचा मागच्या ठिकाणी कसं लिहिलं आहे ना ॲड्रेस डिटेल ॲड्रेस हे नाही लिहायचं त्याच्यात. अवेलेबल टाईप ऑफ ट्रान्सपोर्टेशन कशाने करताय तुम्ही बस स्टँड हे आहे रिक्षा स्टँड बी आहे रेल्वे स्टेशन आहे एरोड्रम आहे असं. डिटेल ऑफ पर्सन कॉन्टॅक्ट हे झालेलं आहे आपला पॉईंट. एअर ऑफ कन्स्ट्रक्शन कधी झालं हां. नंतर ओनरशिपचे डॉक्युमेंट आहेत की नाही ते बघायचे. ठीक आहे. बिल्डिंग अप्रूव्ह झाली का परमिशन भेटली का बिल्डिंगला येस ऑर नो. बिल्डिंगची प्लॅनिंग वगैरे आहे का ड्रॉइंग शीट आहे का स्ट्रक्चरल डिटेल आहे का इलेक्ट्रिकल सप्लाय डिटेल वॉटर सप्लाय डिटेल आहे की नाही येस ऑर नो लिहायचं. ओके. आणि पुढे अजून 12 पॉईंट लिहायचे तुमच्या मनाने बी लिहिलं तरी चालेल. ओके. पुढे काय रेकॉर्ड ऑफ स्ट्रक्चरल डिटेल इज एनी याच्या अगोदर याची चेकिंग झालेली आहे का स्ट्रक्चरल ऑडिट झाले का बरं कळालं का असं. रेकॉर्ड ऑफ फर्स्ट अकरन्स ऑफ डिटोरेशन इफ एनी याच्या अगोदर काही खराबी आलेली काय डिटोरेशन म्हणजे काही प्रॉब्लेम आलेत का बिल्डिंगमध्ये हा एक. डिटेल रिपेअर कॅरी आउट इन द पास्ट याच्या अगोदर रिपेअर वर्किंग केलेली आहे का येस ऑर नो कळते का नाही हां. नंतर पुढे रिपोर्ट ऑफ टेस्टिंग एखादी टेस्टिंग वगैरे केली असेल ना आता जस्ट रिपोर्ट ऑफ टेस्टिंग ऑर इन्व्हेस्टिगेशन मेड अर्लियर इफ एनी आताच तुम्ही जर काही रिपोर्ट टेस्टिंग केली असेल त्याचा रिपोर्ट आहे का समजलं का. या पद्धतीने तुम्ही हे लिहू शकता. जमलं का मागचे 8 लिहून हे 2 हे पुढचे 5-5-6 लिहून टाकायचे RCC बिल्डिंगचे तर का वेगळेचे 12 समजलं कर बंद.